नमस्कार मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी आलेली आहे। आज मी आलेली आहे प्रभादेवीच्या सरंगा या कोस्टल लंच होमला व्हिजिट करण्यासाठी। तुम्हाला इथे ॲड्रेस तर दिसतच असेल आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर नियर आहे सिद्धिविनायक टेम्पलच्या अतिशय हे जवळच हे रेस्टॉरंट आहे, म्हणजे त्याच्या अपोजिटच आहे। तर चला आज या ठिकाणी आपण पूर्ण फिश जे आहे ते इथे चाकणार आहोत। तर चला आपण आज जाऊया आणि इकडचं इंटिरियर पाहू। लेट्स गो। फॅमिली लंच आणि डिनरसाठी उत्तम अशी जागा आहे आणि ही फुल्ली एअर कंडिशन आहे। मुख्य म्हणजे मला इथे आल्यावर सर्वात जास्त आवडलं ते ह्यांचं इंटिरियर। हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते काहीतरी वेगळं आहे। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, ह्यांना जो एक अवॉर्ड मिळालेला आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते। तर ह्यांना टाइम्स फूड आणि नाईट लाईफ कडून 2019चा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे। सो चला आपण ह्यांचा जो वरचा फ्लोअर आहे तिथे आता जाऊया। तर ह्या वरच्या फ्लोअरवरती आपण आता चाललेलो आहोत आणि इथे वरच्या फ्लोअरवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची फोटो फ्रेम दिसेल। आणि हे बघा, इथे बघा खूप सुंदर अशी फोटो फ्रेम आहे। आणि या हॉटेलचे इंटिरियर हे मॉडर्न आणि पारंपरिक इंटिरियर ह्याचा जो उत्तम असा त्यांनी मेळ इथे घातलेला आहे, खूप सुंदर आहे। मी तर इंटिरियरच्या प्रेमात पडलेली आहे। बघा इथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी इथे व्यवस्थित अशी सर्व गोष्टीची अरेंजमेंट केलेली आहे। पार्किंगची सुद्धा उत्तम अशी जागा आहे। तर चला आता तुम्हाला मी यांचं मेन्यू कार्ड आहे ते दाखवते। हे आहे सरंगा कोस्टल लंच होम या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड। सो या मेन्यू कार्डमध्ये काय काय पदार्थ आहे ते तुम्हाला दाखवते। यांच्याकडे स्टार्टर्समध्ये चिकन लॉलीपॉप, मसाला लॉलीपॉप, खिमा कटलेट चिकनमध्ये, कोलीवाडा चिकन लिव्हर फ्राय, मटन भेजा फ्राय अवेलेबल आहे। त्याच्यानंतर फिशमध्ये यांच्याकडे प्रॉन्स फ्राय, प्रॉन रशेदो, प्रॉन्स लसूण फ्राय, क्रॅब बटर गार्लिक, क्रॅब लॉलीपॉप, बोंबील फ्राय, बांगडा रशेदो, कोलंबी कटलेट, जवळा भजी, सुका कोलंबी फ्राय यासुद्धा डिशेस अवेलेबल आहे। त्याच्यानंतर इथे फिश करीमध्ये प्रॉन्स मसाला, क्रॅब मसाला, सुरमई करी, तिसऱ्या मसाला, बोंबील करी, सुका बोंबील बटाटा रस्सा आणि जवळा वांग बटाटा रस्सासुद्धा अवेलेबल आहे। आणि इथे आहे चिकन एग आणि मटनच्या रेसिपीज, ज्यामध्ये चिकन मसाला, चिकन लिव्हर मसाला, मटण सुका, काळा मटण, त्याच्यानंतर मटण वडे, भेजा मसाला, एग मसाला। या बाजूला आहे थाळी, चिकन थाळी, मटण थाळी, प्रॉन्स थाळी, स्पेशल प्रॉन्स थाळी, सुरमई थाळी, तिसऱ्या थाळी आणि व्हेज महाराष्ट्रीयन थाळीसुद्धा इथे अवेलेबल आहे। राईस आयटममध्ये इथे चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, प्रॉन्स पुलाव, त्याच्यानंतर फिश बिर्याणी, एग बिर्याणी, पनीर बिर्याणी, दही राईस, तडका, दाल खिचडी, जीरा राईस पण अवेलेबल आहे। व्हेजमध्ये सुद्धा बरेच सारे आयटम आहेत। उपवासाचे पॅटीस आहेत, थालीपीठ आहे, मिनी साबुदाणा वडा, मेन कोर्समध्ये पनीर टिक्का मसाला, व्हेज हंडी, पनीर हंडी असे सुद्धा प्रकार इथे आहेत। तर त्याच्यानंतर दाल आहे ते प्रकारचा, चॉईस ऑफ ब्रेडमध्ये चपाती, भाकरी, रोटी, नान आहे। बासमती राईसमध्ये तुम्हाला व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, कोल्हापुरी बिर्याणी, डिझर्ट्समध्ये इथे गुलाबजामुन, गुळाचा खरवस, पेरू आईस्क्रीम, सीताफळ आईस्क्रीम, मोदक आईस्क्रीम, हापूस मँगो आईस्क्रीम, टेंडर कोकोनट आईस्क्रीम। आणि आत्ताच मला इथे कळलं आहे की इथे तुम्हाला पुरणपोळी आईस्क्रीमसुद्धा आता अवेलेबल करण्यात आलेला आहे। आणि ड्रिंक्समध्ये इथे सोलकढी, कोकम सोडा आणि कोल्ड्रिंक्स पण अवेलेबल आहेत। सो अशा प्रकारचं आहे सरंगा कोस्टल लंच होम या रेस्टॉरंटचं हे मेन्यू कार्ड। त्याबरोबर आता सरंगा रेस्टॉरंटचे ओनर पुष्कराज सर आहेत। सर प्रथमतः नमस्कार। मला आपल्या रेस्टॉरंटबद्दल पूर्ण माहिती हवी आहे की हे कधी सुरुवात केलं आणि कोस्टल फूडवरतीच भर का? ओके, बेसिकली याची सुरुवात झाली 2018 मध्ये। आणि माझी आई जसं जेवण बनवायची घरी तसं मला म्हणजे पुढेच मिळत नव्हतं, स्पेशली नॉनव्हेज। इकडेही बाहेर जाऊन नॉनव्हेज मी खात होतो, मला काही ना काहीतरी त्रास किंवा जास्त मसाले काहीतरी तेल, त्यामुळे मी ठरवलं की आपण एक असं रेस्टॉरंट उघडूया त्यात सगळं कमी मसाले, कमी तिखट, बेसिकली जेवण असं पाहिजे ज्याने स्पेशली नॉनव्हेज ही खाल्ल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा असा जडपणा किंवा असं हेवीनेस नाही वाटला पाहिजे। तर म्हणून मी या रेस्टॉरंटची सुरुवात केली। आणि सुरुवातीला आमचा फोकस फक्त होम डिलिव्हरीजवरती होता, पण जसा रिस्पॉन्स वाढत गेला आम्हाला डायनिंग चांगले कस्टमरसुद्धा भेटले।
दुपारी ऑफिसला जाणारे लंच टाईमला कॉर्पोरेट लोकंसुद्धा इकडे येऊन थाळी खायला लागले. आणि तसंच जसे आम्हाला आता 7 वर्ष झालेत, नावसुद्धा झालेलं आहे. आणि कारण जेवण आमचं जे आहे ते टेस्टी पण ॲट द सेम टाईम हे लाईट जेवण आहे. त्यामुळे जेवढे पण नॉनव्हेज इटर्स आहेत किंवा ज्यांना फिश फूड आवडतं, सी फूड आवडतं, ते आमच्याकडे इकडे येऊन आमच्या नॉनव्हेज थाळींचा येऊन इकडे स्वाद घेतात. आणि सरंगा हे नाव का? सरंगा हे नाव माझ्या वडिलांनी ठेवलं आहे आणि काहीतरी अनोखं नाव पाहिजे होतं, म्हणून त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी फिशचं नाव दिलं पाहिजे. मी त्यांना खूप सजेशन दिले, पण शेवटी मग त्यांनी सांगितलं नाही, आपण सरंगाच ठेवलं पाहिजे, कारण सरंगा म्हणजे आपलं फिश. येस, राईट. सो इकडचं एक्झॅक्टली ॲड्रेस आणि टायमिंग काय आहे? ओके, सो आमचा लोकेशन जे आहे ते बरोबर सिद्धिविनायक मंदिराच्या समोर जे विजय सेल्स आहे त्याच्या बाजूच्या लेनमध्ये आहे आम्ही लोकेटेड आहोत. आणि वी आर बरोबर सिद्धिविनायक मंदिर एकदम समोर, फेमस सिद्धिविनायक टेम्पल. आणि आम्ही 7 दिवस चालू असतो आणि आमचा जो टायमिंग आहे तो 12 ते दुपारी 4 आणि परत संध्याकाळी 7:30 ते रात्री 11. आणि आम्ही रोज आमचं रेस्टॉरंट जे आहे ते आमचं उघडं असतं. आणि इथे तुम्ही जे मसाले वगैरे वापरता ते पण तुमच्या आईने तुम्हाला सजेस्ट केले की असं कोकणातच तुम्ही घेऊन येता? सो कसं आहे, आम्ही असं घरी वगैरे मसाले आम्ही बनवत नाही, पण जी आईची जी पद्धत होती की या दुकानांनाच चांगले मसाले मिळतात, जेवढे वर्षानुवर्ष ती घेते. किंवा फिश ती कधी पण सिटीलाईट मार्केट सोडून कुठे गेली नाही. फिशसुद्धा आमचं सिटीलाईट मार्केटवरून येतं. जो म्हणजे जे वेंडर्स आहेत हे सगळे वर्षानुवर्ष लहानपणापासून मी त्यांना, कारण ते घरी देतात आलेले सगळे मसाले वगैरे. आणि आम्ही तेच तसंच घरचीच पद्धत चालू ठेवून आम्ही हे रेस्टॉरंट उघडलं. ओके ओके, ग्रेट. आणि इथे मी आता पाहिलं की तुमच्याकडे फिशचे बरेच सारे आयटम आहेत, मटण आहे, चिकन आहे, व्हेजमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच आहे. तर हा जो मेनू जेव्हा तुम्ही सेट केला तो तुम्ही तुमचाच सेट केलात की तुम्ही याला कोणी मदत वगैरे करून तुम्ही? नाही, बेसिकली कसं आहे, बाहेर तर मी नॉनव्हेज तर फार ठिकाणी खातच होतो, तर त्यामुळे एक आयडिया होती की कुठल्या कुठल्या थाळ्या लोकांना आवडतील. आणि तसंच जे मेन सी फूड बोलवता सुरमई, पापलेट, कोलंबी हे तर पाहिजेच, पण त्याच्यामध्ये अजून आम्ही दुसरेसुद्धा प्रकार व्हरायटी आम्ही वाढवत गेलो आला कार्टमध्ये. म्हणजे थाळ्यांसोडून आमच्याकडे प्रॉन्स रसोडी फ्राय आहे, क्रॅब लॉलीपॉप आहे. मग आम्ही काळं मटणसुद्धा आम्ही बनवतो. मग आमच्याकडे आगरी स्टाईलसुद्धा चिकन किंवा मटण मिळतं. आणि अजून काही डिशेस आहेत ज्या तुम्ही थाळ्या सोडूनसुद्धा ऑर्डर करू शकतात. भरलेलं पापलेटसुद्धा आम्ही बनवतो. आणि बाकी सगळ्या थाळ्या तर आहेच आमच्याकडे. तुम्ही आम्हाला काय सजेस्ट कराल की आम्ही ते तुमच्याकडे काय टेस्ट? तुम्ही आता आले तर तुम्ही मेन म्हणजे आमची सुरमई थाळी तर खाल्लीच पाहिजे. ॲट द सेम टाईम तुम्ही पापलेट थाळी पण ट्राय करा, कारण काय ही माझी आवडती मच्छी आहे. तर त्यामुळे मला कोणी विचारलं तर मी सुरमई आणि पापलेटच बोलतो, किंवा कोलंबी. ओके, असं आहे. कोलंबी तर असं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते. सो त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करू तुम्ही सांगितलेल्या डिशेस पैकी. आणि ते व्हेज मध्ये पण तुमच्याकडे कोथिंबीर वडी, बटाटा वडा, थालीपीठ. म्हणजे सहसा कसं होतं की जे मालवण म्हणजे कोकणी रेस्टॉरंट्स आहेत, कोकणी मालवण रेस्टॉरंट, तिथे हे पदार्थ नाही ठेवले जातात. बरोबर बरोबर. तर याचं ठेवण्याचं कारण काय आहे, कारण आम्ही ज्या लोकेशनमध्ये आहोत इकडे खूप सारे ग्रुप्स येतात, ऑफिस क्राऊड येतात. आणि काय होतं, तो एक मिक्स असतो, एक 5 व्हेजिटेरियन किंवा 5 नॉन व्हेजिटेरियन. तर त्यांच्यासाठी सुद्धा इकडे आल्यानंतर असा प्रश्न पडला नाही पाहिजे की यांना काय खायला दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही तो व्हेज मेन्यू सेट करून ठेवला आहे की लोक कधी आली, म्हणजे शनिवार रविवारी तरी आली, त्यांना व्हेज आयटम्स मिळाले पाहिजे. प्लस समजा कोण देवात आणणारे टुरिस्ट आहेत आणि ते इकडे आले मंगळवारी, तरी त्यांना उपवासाचे सुद्धा आयटम इकडे मिळतील, जे आम्ही वेगळ्या व्हेज किचनमध्ये आम्ही बनवतो. ओके ओके, थँक्यू सो मच. आपल्याला सरांनी खूप सारी माहिती दिली या रेस्टॉरंटबद्दल. सो ज्या प्रकारे आपल्याला आता सरांनी सांगितलं की कुठले कुठले यांच्या इथे स्पेशालिटी आहे, तर त्या आता मी इथे ऑर्डर देते आणि ते टेस्ट करून मी तुम्हाला सांगते. ह्या बाजूला आहे यांचं किचन. आता मी किचनमध्ये एंटर करते आणि किचनमध्ये आता काय काय बनते ते तुमच्यावर शेअर करते. चला, आपलं नाव सांगा आधी. माझं नाव ज्योतिबा शिवाजी वासुरकर. ओके, आणि काय काय आता चाललेलं आहे? आता प्रॉन्स बटर गार्लिक आहे, चिकन कोलीवड आहे. असं काय
आम्हाला आज काय बघायला मिळणार आहे तुमच्याकडे? तुम्हाला आमच्याकडे प्रॉन्स बटर गार्लिक. ठीक. हे रेडी झालेले आहेत आपले प्रॉन्स बटर गार्लिक. तुम्ही हे बघू शकता, खूप यम दिसत आहेत आणि थोड्याच वेळात ते आपल्या टेबलवरती सुद्धा असणार आहे प्रॉन्स बटर गार्लिक. त्या बाजूला सुका जवळा, लोणचं, सॅलड, हिरवी चटणी, खरडा आणि रायतं असं सर्व इथे रेडी करून ठेवलेलं आहे. डायनिंग बरोबरच इथे झोमॅटो, स्विगीच्या सुद्धा ऑर्डर घेतल्या जातात. मिक्स भाजी, रायता, डाळ, स्वीटमध्ये खरवस, पत्ता कोबी, सलाड आणि राईस आणि पापड आहे ना साईडला. पांढरा रस्सा, कोल्हापुरी पांढरा रस्सा, हा तांबडा रस्सा, हा फिश करी, हे आलू गोबी, हे दाल फ्राय, हे पिठलं, हे पत्ता कोबी आणि मटर, सुका भाजी. तर आता यांनी याच्यामध्ये कोकमचं जे सरबत असतं तर ते घालून आणलेलं आहे आणि आता लिंबू टाकले. अच्छा, लिंबू आणि चाट मसाला टाकलाय आणि आता ह्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे. तर रेडी होणार आहे आपला कोकम सोडा. वाव, लाईट पिंक कलर झालेला आहे हा आता. हो वाव. आय नो की तुम्हाला हा कोकम सोडा हा प्रकार माहिती असेल किंवा कोकम सरबत. तर यांच्याकडे कोकम सरबतसुद्धा मिळतं, पण मी म्हटलं की चला आज कोकम सोडा पिऊन बघूया. तर किचनमधनं आता डायरेक्ट स्टार्टर्स आपल्या टेबलवर आलेले आहेत आणि ड्रिंक्स पण जे मी मागवलेले होते तर तेही आलेले आहेत. तर आहे कोकम सोडा आणि ही आहे सोलकढी. आता स्टार्टर्समध्ये मी काय मागवले ते तुम्हाला दाखवते. हे आहे प्रॉन्स फ्राय आहे, त्याच्यानंतर हे आहे चिकन, हा जो आहे तो चिकन कोलीवाडा आहे, ही सुरमई फ्राय आहे, त्याच्याबरोबर त्यांनी इथे चटणी दिलेली आहे, त्याच्यानंतर इथे शेजवान चटणी आहे, ग्रीन चटणी आहे, सॅलड दिलेला आहे आणि हे जे आहे ते प्रॉन्स गार्लिक फ्राय आहे. तर अशा पद्धतीत हे माझं स्टार्टर आहे. तर आता हळूहळू सर्व मी घेते आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची टेस्ट सांगते. तर सुरुवात करते मी ह्या प्रॉन्सपासून. प्रॉन्स फ्राय. प्लेटमध्ये ठेवायची पण मला गरज नाही वाटली, कारण इतकं यम आहे. मला माहिती आल्यानंतर जसं टेबलवर आलं ना लगेच भूक लागायला लागली. सो आता चिकन घेते, चिकनचे 2 पीस, सुरमईची पण तुकडी घेते इथे मी आणि त्यानंतर हे जे प्रॉन्स गार्लिक फ्राय हा जो प्रकार आहे तो सुद्धा घेते आणि त्याच्याचबरोबर ही जी आणि इथे ग्रीन चटणी दिलेली आहे ती पण थोडीशी घेते टेस्टला. आणि सुरुवात करते ह्या प्रॉन्स गार्लिक फ्रायने. नावामध्येच गार्लिक आहे त्यामुळे खूप सारा गार्लिकचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर बटरचा एक तर अरोमा तर येतोय, पण जी टेस्ट आहे ना थोडीशी जी म्हणतात ना म्हणजे थोडं एक्स्ट्रा मीठ, कारण ह्याच्यामध्ये ह्यांनी पुन्हा जास्त मीठ टाकलेलं नाही आहे. बटरमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं. कोथिंबीर वगैरे आणि लसणीचा जो टेस्ट आहे ना ते एकदम मस्त येतो आहे. आणि हे आता चिकन. आणि उभ्या शेपमध्ये चिकनचे तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून मग फ्राय केलेले आहेत. टेस्ट खूप छान आहे. आणि आता सुरमई, कारण कोस्टल लंच होम आहे ना, सो त्याच्यामुळे मी फिशमध्ये मला जसं ओनरनी सांगितलं की यांची पापलेट आणि सुरमई आहे
ती इकडची आमच्याकडे फ्रेश असते आणि स्पेशालिटी आहे. तोंडात घेतल्यानंतर लगेच जाणवते आहे की ज्या पद्धती तो फ्रेशनेस आहे तो जाणवत आहे, कारण अगदी सॉफ्ट आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. ते महत्त्वाचं नसतं, कारण जेवढं तुमचं मॅरिनेशन असतं प्रॉपर मसाला मीठ, तर त्याच पद्धतीने त्याची टेस्टसुद्धा असते. सोलकढी थंडगार सोलकढी. मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सांगते की सोलकढी जी आहे प्रॉपर कोकणातली त्याच्यामध्ये साखर घातली जात नाही. सो मस्त थंडगार आणि छान आहे. आणि आता हा कोकम सोडासुद्धा मी ट्राय करते. सो व्यवस्थित घालून घेते, कारण सोडा टाकल्यामुळे खाली जे कोकम आहे ना, म्हणजे कोकमचं जे लिक्विड आहे तर ते खाली आहे आणि वरती मस्त आहे चाट मसाला. हां पितच राहावं असं वाटतंय. खूप छान चाट मसाला घातल्यामुळे एक वेगळी टेस्ट पण त्याची येते. सो अशा पद्धतीतलं हे इथे स्टार्टर्स आहेत. आणि तुम्ही जर आलात ना तर सुरमई ताजी आहे आणि जे प्रॉन्स बटर गार्लिक हे तर अप्रतिम आहेत. तर ह्या 2 गोष्टी मागवायला विसरू नका. ह्याच्यानंतर मी मेन कोर्समध्ये काय मागवणार आहे ते तुमच्यावर शेअर करते. स्टार्टर्स झालेले आहेत खाऊन, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टार्टर्स खरंच खूप यम होते. काहीतरी वेगळं मी आज थोडंसं ट्राय केलं. म्हणजे बटर गार्लिक तर नॉर्मली आजकाल सगळ्या रेस्टॉरंटमध्ये मिळतंच, परंतु ते चिकनचा जो प्रकार होता तो पण खूप छान होता. सुरमई तर अतिशय फ्रेश होती. आणि आता आलेले आहेत आपले मेन कोर्स. तर मेन कोर्समध्ये इथे मी 2 थाळ्या मागवलेल्या आहेत. तर थाळ्यांमध्ये इथे मी मागवलेली ही शिंपल्या थाळी, तिसऱ्या थाळी म्हटलं तरी हरकत नाही. तर त्या थाळीमध्ये काय काय आहे ते दाखवते. तर शिंपल्या थाळीमध्ये इथे आहे शिंपल्या सुका आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, जवळा भजी, सोलकढी, सुका जवळा, कांदा टोमॅटो लिंबू आणि 2 भाकऱ्या. भात पण येणार आहे, पण भात नंतर. भाकऱ्याऐवजी तुम्हाला चपात्या हव्या असतील तर तसंही तुम्ही यांना सांगू शकता. आणि ह्या बाजूला आहे आपली चिकन सुका थाळी, त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत वडे. तुम्ही भाकरी किंवा चपाती घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे आहे चिकन सुका आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी आहे आणि इथे आहे कोशिंबीर म्हणजे रायता आहे. त्याच्यानंतर इथे कांदा लिंबू जे नॉर्मली असतं तसंच. तर आता मी या सर्वांची टेस्ट करायला सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकता की ही जी शिंपल्या किंवा तिसऱ्या तुम्ही म्हणता तर केवढं सारं आलेलं आहे आणि याच्यावरती खोबरंसुद्धा घातलेलं आहे. सुरुवात करते आधी पांढरा रस्सा. तर पांढऱ्या रस्साचा आधी भुरका मारून घेते. हा मस्त. आणि आता या भाकरी बरोबर थोडीशी ती सरकवते आणि हे घेते इथे शिंपल्या. मस्त. खूप सारं ओलं खोबरं याच्यामध्ये वापर केला आहे. वरती पण यांनी घातलेलं आहे, पण ओल्या खोबऱ्याचा इथे खूप जास्त वापर केलेला आहे. मग टेस्ट अगदी माइल्ड आहे, खूप स्पायसी नाही आहे. म्हणजे तुमच्या लहान मुलं असे तीही खाऊ शकतात. आणि ओल्या खोबऱ्याचा एक स्वीटनेस याच्यामध्ये येतो आहे. खूप सुंदर. म्हणजे मीही ज्यावेळेला मी मेनू कार्ड बघितलं ना तेव्हाच मी डिसाईड केलेलं होतं की मी शिंपल्या थाळी मागवणार आहे. आणि आता हा जवळा भजी, ही सुक्या जवळ्याची भजी आहे. सुका जवळा नॉर्मली आपण घरामध्ये सुद्धा वापरतो. हे झटपट हा प्रकार आहे. याच्यामध्ये कांदा आहे, कोथिंबीर आहे, असा सर्वांचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. आणि आता जवळा पण टेस्ट करते इकडचा, ओला जवळा. ओला नाही सॉरी सुका जवळा, ओला जवळा नाही सुका जवळा. काय म्हणलं सुका जवळा. खूप सारा कांदा आहे, कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि कोकमाचा वापर केला आहे. त्याच्यामुळे तो एक आंबटपणा याच्यामध्ये येतो आहे. बऱ्याच ठिकाणी जो सुका जवळा असतो ना तो खूप ड्राय करून ठेवतात, पण तसं इथे नाही आहे. छान आहे टेस्टला. शिंपल्याची टेस्ट अप्रतिम आहे, शिंपल्या सुक्या. आणि आता नेक्स्ट मी घेते आहे ते म्हणजे आहे आपलं चिकन वडे, चिकन सागोती, चिकन वडे थाळी, अशी बरीच सारी नावं प्रत्येक रेस्टॉरंट वेगवेगळं देत असतं. तुम्ही वडे बघू शकता, साईज पण वड्याची प्रॉपर आहे आणि अजूनही टम्मक असे फुगलेले आहेत आणि बघा असे पटकन तुटले. आणि आता ह्या चिकन सुका
थोडं गरम आहे. त्याचं वाटण पण खूप छान आहे. ओला नारळ आणि सुका नारळ याचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि ओल्या नारळाची चव आहे तर ती पण इथे येते. त्याच्यानंतर मी आता मगाशी पांढरा रस्सा इथे ट्राय केला, तो हा जो तांबडा रस्सा आहे तर तो इथे मी ट्राय करते. हा इथे कसं आहे, कोस्टल फूड जरी असलं तरी इथे तुम्हाला पांढरा तांबडा रस्सा हा प्रत्येक थाळीमध्ये दिला जातो. सोलकढी तर मी मगाशी जशी सुरुवातीलाच मागवली होती, टेस्ट केली होती. चिकन अगदी प्रॉपर आहे, शिजलेलं आहे व्यवस्थित, टेस्ट खूप छान आहे. पण शिंपल्या माझ्या एनी टाईम फेवरेट आहे. इथे तुम्हाला पापलेट थाळी, सुरमई थाळी, त्याच्यानंतर इथे तुम्हाला मटण थाळी, त्यानंतर काळं मटण थाळी ही सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी थाळीमध्ये विविध प्रकार आहेत, हे सर्व तुम्ही मागू शकता. त्याच्यानंतर ह्यांची अजून एक स्पेशालिटी आहे तर ती मी मागवलेली आहे, तर ती कोणती आहे ती तुमच्यावर ह्याच्यानंतर शेअर करते. स्टार्टर्स झाले, मेन कोर्स झाले आणि आता टाईम आहे डिझर्टचा. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ह्यांची इकडची स्पेशालिटी जे इथे इन हाऊस बनवलं जातं तर हा आहे गुळाचा खरवस आणि ह्या बाजूला आहे हे पुरणपोळी आईस्क्रीम. ही ह्यांची इकडची स्पेशालिटी आहे. याच्याशिवाय मगाशी पण तुम्हाला मेनू कार्डमध्ये तुम्ही पाहिलं असेल विविध प्रकारची आईस्क्रीमसुद्धा अजून यांच्याकडे अवेलेबल आहेत, तीसुद्धा सर्व इथे होममेड बनवली जातात. तर आता सुरुवात करते गुळाचा खरवस. वाव, कारण नेहमी तुम्हाला तर माहिती आहे खाने के बाद कुछ मीठा हो जाए, इथं झालंच पाहिजे है ना, त्याच्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. खूप छान फ्लफी आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि गुळाचा खरवस असल्यामुळे तो एक जे इम्पॉर्टंट गोष्ट, साखरेपेक्षा गुळाचा खरवस कधीही चांगला. प्रॉपर गुळाचा याच्यामध्ये गुळ असल्यामुळे ऑब्व्हियसली याची टेस्ट येतेच आहे. परत त्याच्याशिवाय जायफळ आणि वेलची ह्याचीसुद्धा टेस्ट याच्यात येते. सो खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि पुरणपोळी आईस्क्रीम हे मी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे. मी आतापर्यंत मोदक आईस्क्रीम ट्राय केला आहे, बाकी सगळीच आईस्क्रीम ट्राय केली आहे. पुरणपोळी आईस्क्रीम फर्स्ट टाईम. मस्त थंडगार पुरणपोळी खाल्ल्याचा फील येतो आहे मला इथे, मस्त लागते. आणि मी आधी थोडंसं असं घाबरत येत होती की त्यांना विचारलेलं पण मी की तुमच्याकडे कुठली आईस्क्रीम आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं पुरणपोळी आईस्क्रीम तर मी त्यांना म्हटलं पुरणपोळी आईस्क्रीम असं मी थोडंसं हे केलं. बट त्यांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही मॅडम नक्की ट्राय करा, तर त्याच्यामुळे पुरणपोळी आईस्क्रीम छान आहे. आपल्या पुरणपोळीचे तुकडे असतात ना पुरणाचे, तर ते याच्यामध्ये आहे. तर तो एक फ्लेवर म्हणजे नुसतं असं नाही काय, बऱ्याच ठिकाणी असं होतं आईस्क्रीमचंच फक्त फ्लेवर, तो असं नाही आहे. पुरणपोळीचा खरंच यामध्ये फ्लेवर येतो आहे. सो चला, आजचा व्हिडिओ आहे तो ह्या खाण्यानेच मी म्हणजे स्वीटने एंड करते आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हॉटेल सरंगा कोस्टल जे लंच होम आहे हे, तर तिथे व्हिजिट करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.